UPSC 2025चा अटेम्प्ट नुकताच संपलाय। आता विद्यार्थ्यांना वेध लागलाय MPSC 2026च्या परीक्षेसाठी। सर्वात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे आहे की ऑप्शनल कुठला? मी सजेस्ट करेन बॉटनी ऑप्शनल। तर बॉटनी ऑप्शनलच का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिलेबस शॉर्ट आणि स्वीट आहे, एकदम सोपा आणि सरळ सिलेबस। बॉटनी ऑप्शनल यासाठी कारण तुम्ही एका अटेम्प्टमध्ये 2 अटेम्प्ट देऊ शकता, ते म्हणजे एक राज्यसेवा आणि दुसरी वन सेवा। पुन्हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट तो आहे कन्सिस्टंट स्कोअर। जर तुम्ही UPSCचा ट्रेंड बघितला तर 280 to 300+ हा स्कोअर बॉटनी ऑप्शनल देऊ शकतो। त्यानंतर करंट अफेअर्सचा इथे ओव्हरलॅप नाही। त्याच्यानंतर जर तुम्ही फॉरेस्टमध्ये ॲग्री ऑप्शनल घेतलं असाल तर त्याचा ॲग्री ऑप्शनलचा ओव्हरलॅप इथे भरपूर आहे आणि याचा खूप मोठा ओव्हरलॅप GS3 मध्ये यातले बरेचसे टॉपिक आहेत। त्यानंतर प्रिलिम्समध्ये एन्व्हायरमेंटल इकॉलॉजीचा जो पार्ट आहे त्यात UPSC ट्रॅडिशनली 30 to 35% क्वेश्चन विचारते, जो बॉटनी ऑप्शनलचा सर्वात मेजर पार्ट आहे। तर मी घेऊन येतोय बॉटनी ऑप्शनल। माझं नाव आहे दर्शन तळहांडे, मी बॉटनी विषयात गोल्ड मेडलिस्ट आहे। गेटमध्ये ऑल इंडिया रँक 399 मिळवला आहे 2 सब्जेक्टमध्ये, एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी आणि लाईफ सायन्सेस। मी स्वतः बॉटनीमध्ये PhD परस्यू करतोय आणि मला 3 वर्षाहून अधिक बॉटनी शिकवण्याचा अनुभव आहे। मी बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असणार आहे HV देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र पुणे येथे। तर तुम्ही या सर्वाचा फायदा घेऊ शकता। अधिक माहितीसाठी संपर्क करा HV देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र पुणे येथे।